आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अजित पवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये आले होते आणि यावेळेला अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली। काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही। पुन्हा एकदा अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलायचं मात्र टाळलं। अशा लोक लावलेले असतील तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, त्याला फार महत्त्व देऊ नका। उद्या जर मी तुझंही होल्डिंग लावलं भावी मुख्यमंत्री म्हणून, परंतु जोपर्यंत तुला 145 आमदाराचा पाठिंबा मिळत नाही त्या होल्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही। ते फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान। अहो, पहाट कशाला म्हणतात ते एकदा मला सांगा। 8ला जर तुम्ही पहाट म्हणायला लागला तर दुर्दैव आहे। आणि आता जे 3 वर्षापूर्वी तुम्ही पण तेच उगाळून विचारताय, 3 वर्षापूर्वी झालेली घटना ज्याला 1000 दिवस होऊन गेले, आता ते 1000 दिवसापूर्वीचा आत्ता काढून काय उपयोग आहे। आज आम्ही इथं रॅली काढलेली आहे आणि काही सहकाऱ्यांना काही लोकांशी मला बोलायचं होतं। ते म्हणले होते की दादांचा वेळ द्या, म्हणून आज वेगवेगळ्या बैठका 12, 1, 2, 3 अशा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या। त्या संदर्भामध्ये त्यांचंही काम आहे, तेही त्यांच्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करणार। आमचंही काम आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल त्याकरता प्रयत्न करायचा। प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न